नवीन लाल कांद्याचे बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये वाढतील आणि ते साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही वाढ टिकून राहील असं आपण आधीच सांगितलं होतं. त्याचा प्रत्यय आता येतोय. जुन्या कांद्याचे बाजारभाव या आठवड्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साधारणपणे 50 पैसे, 1 रुपया, ₹1.5 पर्यंत वाढ होऊ शकते आणि त्यामध्ये थोडेसे वर खाली होऊ शकतात याचाही अंदाज आपण दिला होता. आणि आता आपल्याकडे आहे कांद्याच्या निर्याती संदर्भात. कांद्याच्या निर्यातीची जी आकडेवारी आलेली आहे यंदाच्या वर्षाची ऑक्टोबरपर्यंतचे माझ्याकडे आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये काय वाढ झाली की घट झाली ते तुम्हाला त्याच्यावरनं दिसेल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025. सुरुवातीला आपण निर्यातीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे ते आपण बघूया. तर निर्यातीची अतिशय आत्तापर्यंतची तरी दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत कांद्याची निर्यात यंदा सुधारलेली आहे. पण त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत म्हणजे साधारण 2023-24च्या वर्षाच्या तुलनेत ही निर्यात थोडी कमी आहे. मागच्या वर्षी निर्यातीवर निर्बंध होते 24-25मध्ये आणि आता 25-26मध्ये हे निर्बंध नसल्यानं, विशेषतः आपण निर्यात कर आहे तो शून्य केलेला असल्यानं निर्यात बऱ्यापैकी होते आहे. आता मी तुम्हाला या तिन्ही वर्षांची दर महिन्याची आकडेवारी निर्यातीची किती निर्यात झाली ते वाचून दाखवेन. याचा उपयोग तुम्हाला पुढच्या तुमच्या बाजाराचा अंदाज येण्यासाठी, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःच अंदाज घेता आणि याच्यामध्ये तुमचंही थोडंसं निर्यातीच्या संदर्भातलं नॉलेज वाढावं हा त्याच्यातला उद्देश आहे. आता मागच्या वर्षी साधारण ही निर्यातीची आकडेवारी आहे जे 1 एप्रिल ते साधारण 31 मार्चपर्यंतचे असतात. तर मागच्या वर्षी 2024-25मध्ये 11,87,690 मेट्रिक टन इतकी निर्यात झालेली होती. हे आपण मागे खूप वेळा सांगितलेलं आहे. त्याच्या मागच्या वर्षी झालेली होती 17,17,439 मेट्रिक टन आणि आत्तापर्यंत म्हणजे ऑक्टोबरपर्यंतची जी आकडेवारी आहे यंदा 25-26मध्ये 8,23,367 इतकी झालेली आहे. मागच्या वर्षीचे आकडे बघितले तर त्या तुलनेत यंदाच्या वर्षी निर्यातीमध्ये खूप वाढ झाली, कारण निर्यातीचे बंधनं नाही आहेत. तर आपण बघूया 3 वर्षांचे आकडे मी सलग वाचून दाखवतो. एप्रिलमध्ये 1,76,581, मागच्या वर्षी ती कमी झाली 11,000 फक्त आणि यंदा 1,35,430 अशी झाली. मे महिन्यात झाली ती 23-24मध्ये 1,63,600, मागच्या वर्षी झाली फक्त 80 आणि आता जी झाली आहे ती 1,28,894 म्हणजे 80,000च्या तुलनेत ती वाढलेली आहे. जूनमध्ये जी झाली ती 2,90,000, मागच्या वर्षी झाली ती फक्त केवळ 71,400 आणि आत्ता झालेली आहे 98,360, म्हणजे 2 वर्षाच्या तुलनेत ती कमी असली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत ती बऱ्यापैकी आहे. जुलैमध्ये 2,92,000, मागच्या वर्षी झाली फक्त 98,000 आणि यावर्षी 1,06,000 झाली. ती तुलनेने कमी आहे पण मागच्या वर्षीपेक्षा वधारलेली आहे. ऑगस्टमध्ये 2,35,000, यंदा झाली 1,31,700 आणि मागच्या वर्षी झाली ती फक्त 70,000. सप्टेंबरमध्ये 1,51,944, मागच्या वर्षी झाली 71,000 आणि यंदा झाली 1,23,713. ऑक्टोबरमध्ये झाली ती 1,92,229, त्याच्यानंतर मागच्या वर्षी झाली 1,24,683 आणि यंदा आहे 98,472. आता ही निर्यात यंदा दिलासादायक जरी असली मागच्या वर्षीच्या तुलनेत, तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र ती कमी आहे. थोडक्यामध्ये मधल्या काळामध्ये एक साधारण 5-6 दिवसांपूर्वीच आपण एक व्हिडिओ केला होता. काही वृत्तसंस्थांच्या हवाल्यानं, काही पोर्टलच्या हवाल्यानं त्यामध्ये असं सांगितलं होतं विश्लेषकांनी की यंदाची निर्यात ही बऱ्यापैकी होऊ शकते, मागच्या वर्षीपेक्षा जास्त राहील, म्हणजे 11,47,000 ते क्रॉस करेल. आता ही ऑक्टोबरपर्यंत 8,23,000 आहे. नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये निर्यात थोडीशी कमी असते बऱ्यापैकी, एकूण मागचे सगळे आकडे लक्षात घेता, पण ती अगदी कमी राहणार नाही आहे. कारण श्रीलंकेची निर्यात सुरू होईल डिसेंबरमध्ये. नोव्हेंबरची आकडेवारी अजून यायची आहे, पण आपण ती सरासरी 1,00,000 जरी धरली किंवा 90,000 जरी धरली
तर साधारण या वर्षापर्यंत माफ करा या महिन्यापर्यंत यंदा 9 लाख मेट्रिक टन अंदाजे निर्यात झालेली आहे, की जी मागच्या वर्षीपेक्षा त्यातले त्यात दिलासादायक आहे. या निर्यातीमुळे काय झालं, की बाजारभाव त्यातले त्यात टिकून राहिले. निर्यातीचा तसा किती फरक पडतो बाजारावर, असे अनेक प्रश्न विचारतात. पण काय होतं, की निर्यात सुरू झाल्यावर हे व्होलाटाईल मार्केट आहे, शेअर मार्केटसारखं. इथे साधारण 2 कट्टे जरी 5,000ला विकले गेले तर मागणीची अपेक्षा वाढते आणि व्यापारी लोकांना किंवा या सगळ्या बाजार व्यवस्थेला असं वाटतं, की नाही आता येणारा काळ चांगला आहे, तर मग आपण बाजारभाव वाढवून देऊ. मागच्या वर्षी निर्यात जास्त झाली होती 23-24मध्ये आणि बाजारभाव काय होते ते तुम्हाला माहिती आहे, की ते बऱ्यापैकी टिकून होते. मागच्या वर्षी माफ करा. आणि मागच्या वर्षी निर्यात ही कमी होती, पण उत्पादन कमी होतं. त्यामुळे सुद्धा बाजारभाव टिकून होते, ते बऱ्यापैकी होते. यंदा उत्पादन जास्त आहे, निर्यातीवरची बंधनं नाहीत आणि निर्यात थोडी सुधारलेली आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे, की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा त्याचा लाल कांद्यावर थोडासा भाव थोडेसे सुधारण्यासाठी उपयोग होऊ शकतो. कारण लाल कांद्याचं जे उत्पादन आहे ते कमी झालेलं आहे. या संदर्भात आपण जॉईनच्या बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे ते माहिती आहे. आता लाल कांद्याचा विषय आला तर बिजवाईचा जो हंगाम आहे, साधारण वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना नोव्हेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याची हे करावं लागते, रोपण करावं लागतं. तरच त्यांना पुढे चांगलं बियाणांसाठी उत्पादन मिळतं. हे करायचं असेल तर ते पाहिजे त्या बाजारभावाला बिजवाईसाठी किंवा बियाणांसाठी उळे खरेदी करतात. हेच कारण आहे की मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये काही बाजार समित्या ज्या आहे तिथे लाल कांद्याला चढे बाजारभाव मिळत आहेत, अगदी 4800 रुपयापर्यंत. येणाऱ्या काळात बाकीचे लाल कांद्याचे बाजारभाव आहेत ते नाशिक जिल्ह्याचा विचार करता सरासरी 1200 ते 1400 रुपयांपर्यंत आहे. अहिल्यानगरचा विचार करता ते साधारण त्याच पद्धतीने 1300, 1400, 1500 रुपयापर्यंत आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगल्या क्वालिटीचा लाल कांदा आल्यावर हे बाजारभाव वाढतील. आता जुन्या कांद्याबद्दल आपण असं सांगितलं होतं की जुना कांदा विकायचा हा गोल्डन पिरियड आहे. येणाऱ्या काळामध्ये साधारण म्हणजे नवीन लाल कांदा सुरू होईल, जो अतिशय चांगल्या प्रमाणात सुरू होईल तो डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात. म्हणजे तुमच्याकडे फक्त आता 10-12 दिवसांचा पिरियड आहे की यामध्ये तुम्हाला उन्हाळी कांद्याला त्यातले त्यात चांगले बाजारभाव मिळतील. येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे मिळतील जुन्या कांद्याचे, त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचा अंदाज लावला जातो आहे, त्याबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. जोडून राहा. जे नवीन आहे त्यांना पुन्हा विनंती करतो की इथे सबस्क्राईब करा, हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर इथे नोंदवा, त्यांना मी उत्तरं देईनच. तोपर्यंत नमस्कार.